नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण कवळ्या आंब्याचं लोणचं घालूया. तर बघा, मिस्टरांनी ना असे थोडेसे आंबे आणलेले होते, तर ते मी छान असे कट करून घेतले आणि त्यासाठी बघा लसूण ठेचून घेतला, थोडीशी मेथी घेतली आणि थोडं मोहरी घेतली आणि एका पातेल्यामध्ये 1 ते 1.5 पळी असं तेल घालून घेतलं. तेल छान असं कडकडीत तापवून घेतलं. छान असं रुचकर असं टाईमपास लोणचं तयार होतं आपलं. तर बघा, तेल छान तापल्यानंतर मी गॅस बंद करून घेतला आहे. लोणच्याशिवाय तर जेवणाला रंगतच येत नाही. तसं पण लोणचं पण संपलेलं होतं, तर म्हटलं चला टाईमपास लोणचं घालून घेऊया. तर बघा, तेल छान असं तापलेलं आहे. जास्त तेल नाही घेतलेलं मी. तेल थोडंसं असं थंड झालं ना की त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा. जास्त लालही नाही होऊ द्यायचा. आणि त्यामध्येच मेथी आणि मोहरी टाकून घेतली. ती पण छान मिक्स करून घेतली त्यामध्ये. आणि त्यामध्येच थोडीशी हळद घालून घ्यायची. थोडंसं तिखट मसाला घालून घ्यायचा आपला घरगुतीच. आणि थोडीशी धण्याची पावडर घालून घ्यायची. अगदी छान टाईमपास लोणचं तयार होतं. आणि 8 ते 15 दिवस सहज टिकतं. आणि त्यामध्येच मीठसुद्धा घालून घेतलं मी, 1 पूर्ण चमचा भरून. आणि ते छान मिक्स करून घेतलं. मसाला पूर्ण थंड झाल्यावर त्यामध्ये आंब्याच्या फोडी टाकून घ्यायच्या. बघा, अशा प्रकारे त्यामध्येच आंब्याच्या फोडी मी टाकून घेतल्या आणि छान मिक्स करून घेते. बघा किती छान लोणचं तयार होतं. खायला तर एवढं रुचकर लागतं ना, खूप भारी. तर बघा, असं आपलं लोणचं रेडी. आणि थंड झाल्यावर ना एका दुसऱ्या बाउलमध्ये किंवा डब्यामध्ये काढून घ्यायचं. आणि झाकण न लावता थंड होऊ द्यायचं, अगदी गार. म्हणजे त्याला त्याचंच पाणी सुटत राहतं आणि छान असं रुचकर लागतं लोणचं खायला. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.